हाय, नमस्कार. मी सोनाली आणि मी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ हीच देवाचरणी प्रार्थना. तर तुम्ही बघताय सगळी हळदीची तयारी वगैरे झालेली आहे आणि आता इथं ह्या बाया आहेत ना, त्या नवरदेवाला अंघोळ घालायची तयारी वगैरे करतायत. तर आता सगळे पाहुणे वगैरे आलेलेच होते आणि नवरदेवाला आम्ही अंघोळ पण घालायला घेतली. भावाचं लग्न असलं की सगळ्यात जास्त आनंद हा बहिणीलाच होत असतो. तर आम्ही पण खूप साऱ्या बहिणी आहेत, मावस बहिणी. तर आम्हा सगळ्यांना म्हणजे भावाचं लग्न हे पहिलंच लग्न होतं आमच्या घरामध्ये. तर सगळ्यांना खूप आनंद होता आणि नवरदेवाची बहीण म्हटल्यावरती तो म्हणजे आनंद खूपच असतो, हौस पण खूप असते. कारण भावाचं लग्न असतं ना, तर आम्ही सगळ्यांनी खूप छान छान मेकअप केलेले होते माझ्या बहिणींनी. अंघोळ वगैरे घालून झाली होती नवरदेवाला आणि आता आहे ना उचलायचं होतं. तर माझे मोठे मामा आहेत हे, यांनीच नवरदेवाला उचललं आणि आता हळद लावायची होती. तर मग आता आम्ही सगळ्यांनी ना मस्तपैकी हळद नाचवली. आम्ही सगळ्यांनी ना हळद नाचवल्यावरती ना लगेच नवरदेवाला ना हळद वगैरे लावायला घेतली. तर फोटोशूट वगैरे पण करायचं काम चालू होतं आणि ज्याच्या ज्याच्या नावाची हळद निघते ना त्याच 5 जणी ना हळद लावत असतात.
हळद असली त्या दिवशी थोडीफार प्रमाणात का होईना पण आपण हळद खेळतच असतो. पण आता ते प्रमाण आमच्याकडे पण खूप कमी झालेले आहे हळद खेळायचं. पण तरीसुद्धा थोडेफार प्रमाणामध्ये नणंद भाऊजाई हळद खेळतात. तर माझ्या मामीनी तुम्ही बघताय माझ्या मावशीला खूप भरवलेलं आहे. पूर्ण गुलालामध्ये भरलेली होती ती. तर चला मी आता माझ्या व्हिडिओची इथंच एंडिंग करते आहे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. बाय. गुड नाईट. ABC.